नांदेडच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ते पाहिलं की जेवायचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये हे म्हण अगदी तंतोतंत लागू होते. कारण अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपात आल्यानंतर जे काही घडतंय ते अनेक जुन्या भाजप कार्यकर्त्यांच्या पचणी पडणार नाहीये. भाजपने अशोक चव्हाण यांना पक्षात घेतलं, खासदारकी दिली, तेवढं समजून घेता आलं. पण त्याचबरोबर थेट नांदेड जिल्ह्याची सूत्रही त्यांच्या हातात दिली गेली. ज्यांनी वर्षानुवर्ष चव्हाण यांच्या विरोधात राजकीय लढा दिला त्यांनाच आता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागतंय. त्यामुळे कानामागून आली आणि तिखट झाली अशी भावना निष्ठावंतांमध्ये निर्माण झालीय. या सगळ्याचा स्फोट नांदेड महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात झालाय. अशोक चव्हाण यांनी तिकीट वाटप करताना अनेक नेत्यांना डावललं आणि त्यामुळे प्रचंड नाराजी पसरलीय. इतकंच नव्हे तर या प्रक्रियेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांना देखील डावललं गेल्याची चर्चा आहे. एकीकडे भाजप संघटना शिस्त आणि निष्ठा याबद्दल बोलतो तर दुसरीकडे नांदेडमध्ये मात्र सगळे निर्णय एका नवख्या पण ताकदवान नेत्याभोवती फिरताना दिसतायत. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की हा सगळा प्रकार पक्ष मजबूत करतोय की आतून कमकुवत. नांदेडचं राजकारण आता केवळ निवडणुकीपुरतं उरलेलं नाहीये, तर थेट पक्षाच्या धोरणावर आणि नेतृत्वाच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करत आहे. चला तर हे प्रकरण पुढे कुठल्या वळणावर जातं याबद्दलच बोलूया. अशोक चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते होते. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला आणि सर्वांना धक्का दिला. पक्ष सोडताना काँग्रेसने आपल्याला अडगळीत टाकलं असा आरोपही त्यांनी केला. जो नेता राज्याचा मुख्यमंत्री होता, आमदार आहे, तो व्यक्ती अडगळीत पडल्याची भाषा करत असेल तर एक नवलच असेल. पण याच अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना साईडलाईन करत आपली काँग्रेसची टच असलेली एक टीम तयार केलीय. त्यामुळे पक्षात असंतोष निर्माण झालाय. चव्हाण भाजपात येण्यापूर्वी नांदेड जिल्ह्यात किनवटचे भीमराव केरम आणि मुखेडचे तुषार राठोड हे 2च आमदार होते. पण आता म्हणजे 2024 भोकरचे श्रीजया चव्हाण विजयी, नायगावचे राजेश पवार, देगलूरचे जितेश अंतापूरकर, मुखेडचे तुषार राठोड, किनवटचे भीमराव केरम हे भाजपचे उमेदवार विजयी झाल्याने यांनी ती संख्या 5 झालीय. पण लोकसभा मात्र भाजपने गमावली होती. तर आता नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत भाजपने अशोक चव्हाण यांच्याकडे नेतृत्व दिलेलं आहे आणि यासाठी त्यांनी स्वतःच्या निष्ठावंत खासदाराला बाजूला केलंय. दरम्यान खासदार डॉक्टर अजित गोपचडे यांना बाजूला ठेवून पक्षाने नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीचं संपूर्ण जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर दिलीय. सगळी यंत्रणा चव्हाण, सावंत आणि राजूरकर हे त्रिकूटच हलवत आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधून आलेल्या माजी महापौर, नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांना भाजपच्या यादीत आनाचं स्थान देखील देण्यात आल्याचं बोललं जातंय. नांदेडमध्ये भाजपचे राज्यसभेतील दुसरे खासदार डॉक्टर अजित गोपचडे आणि अशोक चव्हाण यांनी इच्छुक उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे पक्षात अंतर्गत गटबाजी असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे हा वार टाळण्यासाठी भाजपने चव्हाण यांच्याकडे सगळी सूत्र दिली. पण अशोक चव्हाण यांनी भाजपात येऊ नये, काँग्रेससारखी घराणेशाही जपत भाजपातील निष्ठावंतांची अवस्था आता उरलो सतरंजीपुरता अशी तेलीये. विशेष म्हणजे लोहा नगरपरिषद निवडणुकीत एकाच घरातील 6 उमेदवार भाजपने दिले होते, पण त्या 6 जणांचा तिथे पराभव झाला. त्यामुळे नेत्यांचे नातलग आणि घरात एकच उमेदवार देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली होती. पण नांदेडमध्ये हम करे सो कायदा असं म्हणत चव्हाण यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे जागा वाटप केले आहेत. त्यांनी अनेक निर्णय असे घेतले आहेत की पक्षात संतापाचा उद्रेक झाला होता. नांदेड महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून एकाच कुटुंबातील पती-पत्नीला थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. विशेष म्हणजे हे दोघंही यापूर्वी माजी महापौर आणि माजी सभापती म्हणून पद भूषवलेले असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान भाजपने एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवारी दिल्याने या घराणेशाहीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपने किशोर स्वामी यांना प्रभाग क्रमांक 9 आणि त्यांच्या पत्नी शैलजा स्वामी यांना प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी दिली आहे. 2017च्या निवडणुकीत काँग्रेसकडून दोघांना तिकीट देण्यात आलं होतं आणि दोघांनी विजय मिळवला. त्याचबरोबर भाजपने एकाच घरातील पिता-पुत्राला देखील उमेदवारी दिली आहे.
भाजपने माजी महापौर बलवंतसिंग गाडीवाले यांना प्रभाग क्रमांक 9 आणि त्यांचे सुपुत्र वीरेंद्रसिंग गाडीवाले यांना प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी दिलेली आहे. हे पितापुत्र पूर्वी काँग्रेसमध्ये होते. भाजपकडून वारंवार घराणेशाहीला विरोध केल्याचं जाहीर केलं जातं. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी देताना मात्र घराणेशाही हाच निकष लावला जात आहे. पण यामुळे भाजपात आता संताप व्यक्त केला जातोय. प्रभाग क्रमांक 9 मधून निष्ठावंतांना डावलून मटका चालकाच्या पत्नीला तिकीट दिल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक व्यंकटेश जिंदम यांनी केलाय. पैशाच्या जीवावर ही उमेदवारी दिली असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या भागातून भाजपने मटका चालक, क्रिकेट सट्टेबाजी करणाऱ्यांच्या पत्नीला उमेदवारी दिलेली आहे. त्यांचे पक्षात योगदान काय? 2 महिन्यापूर्वी ते पक्षात आले आणि त्यांना आता थेट उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप व्यंकटेश जिंदम यांनी केलेला आहे. दरम्यान याबद्दल बोलताना आपली उमेदवारी कापण्यात अशोक चव्हाण यांचे विश्वासू किशोर स्वामी यांचा हात आहे. त्यांनी 1 सोडून 2 तिकीटं पदरात पाडून घेतली आहेत. आमचा प्रभाग असून सुद्धा आमच्या नावाचा साधा विचार केला गेला नाही. पैशाच्या जोरावर उमेदवारी दिली, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पण स्वामी हे चव्हाण यांच्या अत्यंत जवळचे आहेत. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर या दाम्पत्याने देखील भाजपामध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी भोकर मतदारसंघामध्ये तळ ठोकून होते. शिवाय किशोर स्वामी यांना भोकर नगर परिषदेची जबाबदारी देण्यात आली होती. पण दुसरीकडे भाजपात दीर्घकाळ कार्यरत असलेले पक्षाचे माजी नगरसेवक दिलीपसिंग सोडी आणि भानुसिंग रावत यांनी तिकीट नाकारल्यामुळे भाजपला रामराम ठोकत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. तर भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते क्षितिज जाधव यांच्या पत्नी प्रवेशिका जाधव यांनी सुद्धा उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि भाजपचे जुने कार्यकर्ते दिलीप ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचा झेंडा हाती घेतलाय. पण दुसरीकडे काँग्रेसमधून 2 दिवसांपूर्वीच भाजपात आलेल्या माजी महापौर शीला किशोर भवरे यांना तात्काळ उमेदवारी देण्यात आल्याने नाराजी अधिकच वाढलेली दिसून येतेय. काँग्रेसच्या माजी महापौर जयश्री पावडे आणि माजी उपमहापौर सतीश देशमुख यांनी देखील कमळ हाती घेतलेलं होतं. त्याचबरोबर चव्हाण यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी अनेक डावपेच झाकले आहेत. त्यातील एक म्हणजे मतविभागणी. महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच काँग्रेसचे माजी महापौर शमीम अब्दुल्ला, मसूद अहमद खान यांच्यासह हबीद बागवान, चांदपाशा कुरेशी, अब्दुल रशीद, अब्दुल हफीज आणि नसीर खान यांनी एमआयएममध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी एमआयएममध्ये केलेला हा प्रवेश अशोक चव्हाण यांच्या रणनीतीचा भाग असल्याचंच मुस्लिम नेते ठामपणे बोलतायत. काँग्रेसचे मते फोडण्यासाठी एमआयएमच्या माध्यमातून काँग्रेसला धक्का आणि भाजपच्या विजयाचा मार्ग स्वीकार करण्याची खेळी चव्हाण यांनी केलेलीच आहे असं म्हटलं जातंय. दरम्यान नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी मोठा राजकीय बदल दिसतोय. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती न झाल्यामुळे सर्वच पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. नांदेड वाघाळा महापालिकेची स्थापना 1996-97 ला झाली आणि तेव्हापासून आजवर महापालिकेवर काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचा प्रभाव असल्याने नांदेड महापालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होती. 2017च्या निवडणुकीतही काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. एकूण 81 जागांपैकी काँग्रेसने तब्बल 73 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला फक्त 6 जागा मिळवता आल्या. शिवसेनेचा 1 आणि 1 अपक्ष नगरसेवक असे निवडून आले होते. त्यावेळी भाजपने पूर्ण ताकद लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील अनेक मंत्री आणि मोठे नेते नांदेडमध्ये तळ ठोकून होते. तरी देखील अशोक चव्हाण यांनी भाजपचा पराभव करत नांदेडमध्ये आपला दबदबा कायम ठेवला होता. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. अशोक चव्हाण आता भाजपामध्ये आहेत. त्यामुळे काँग्रेससमोर मागील निवडणुकीत मिळवलेल्या जागा टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. तर दुसरीकडे फक्त 6 नगरसेवक असलेल्या भाजपसमोर बहुमत मिळवून महापालिकेवर सत्ता आणण्याचं मोठं आव्हान आहे, तेही अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली. मागील निवडणुकीत शिवसेनेचा 1च नगरसेवक होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1ही नगरसेवक नव्हता. मात्र यावेळी दोन्ही पक्ष हे खाते उघडण्याचा प्रयत्न करतायत. मात्र आता प्रश्न असा आहे की यंदाच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांची जादू पुन्हा चालणार का? भाजपातील अंतर्गत नाराजीचा फायदा घेऊन काँग्रेस आपला गड कायम राखणार का?
की एखादा वेगळाच पक्ष बाजी मारणार? याचं उत्तर तर निवडणूक निकालानंतर समोर येईल. मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र याबद्दलचं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गर्जना मराठी सबस्क्राईब करा.